प्रश्न म्हणून नाही पण मजा म्हणून विचारते, तू कानातल्यांची तुला हौस आहे तर तू कशा पद्धतीने ऑर्गनाइज करतेस तुझे कानातले? त्याबद्दलच्या माझ्या गुरु तुला भेटलेल्या आहेत. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की कुठलीही गोष्ट म्हणजे घर असू दे, ऑफिस असू दे, कुठली संस्था असू दे, चालवणं म्हणलं की त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन आलं, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट आली, त्याच्यामध्ये डेलिगेशन आलं कामाचं. तर घराच्या नियोजनामध्ये या गोष्टींचा वापर तू कसा करतेस? तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की घरातल्या घरात सुद्धा आपण जर असं ठरवून घेतलं, म्हणजे प्रत्येकाने एक सेनापती व्हायचं ठरवलं तर फार बरं पडतं. कारण एका माणसानी अख्खं घर चालवायचं असं ठरवलं तर त्यात कधी कधी गोंधळ उडू शकतो. आणि त्यातही जर आपण काम करणारे असलो आणि आपल्या कामाचे तास किंवा दिवस रॅन्डम असले तर गडबड उडू शकते. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की घर एक माणूस चालवत नाही, घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ते घर चालवत असते. त्यामुळे मला प्रत्येकाला जबाबदाऱ्या द्यायला आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हा अहंकार बाळगायला आवडत नाही की हो मला घरचं फार बघायला लागतं. कारण सगळेच जण घर बघत असतात. तर त्यामुळे जोपर्यंत आपण टीमवर्कवर विश्वास ठेवतो आणि विभागून देतो कामं. मला स्वतःला खूप हौस आहे सगळं करायची, म्हणजे भाजी आणणं असो किंवा स्वयंपाक करणं असो. पण त्या हौशीला रुटीन नाही आहे. म्हणजे एक दिवस हौस आहे असं म्हणून चालत नाही आठवड्यातनं. ते आपण रुटीन म्हणून काम प्रामाणिकपणे करावं लागतं. त्यामुळे ती जाणीव मी माझ्या घरच्या टीमला नेहमी करून देत असते की आपण सगळे आहोत म्हणून आपलं बरं चाललंय. कामाच्या निमित्ताने तुला खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं, बरेच दिवस घरातून नसतेस. तर आता तू म्हणलीस जसं आपली घरामध्ये एक सपोर्ट सिस्टीम आपण तयार केलेली असते की मी नसताना ह्या गोष्टी अशा अशा पद्धतीने व्हाव्यात. तर तुझ्या घरातली सपोर्ट सिस्टीम कशी आहे, किंवा तू काय ठरवलंयस की मी नसताना गोष्टी कशा पद्धतीने व्हायला पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरातला एक प्रमुख सेनापती आहे, ते म्हणजे माझी मुलगी छोटी. तिला मी हे सांगितलंय की ती खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करते. कारण जर घरातलं लहान मूल आनंदी नसेल तर घराचा मूड बदलू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे तिचं खूप चांगल्या अर्थाने स्पोर्टिंग स्पिरिट आहे. आणि अनेकदा मी जेव्हा प्रवास करते, 1 रात्र 2 रात्र असं मला मुंबई बाहेर जेव्हा राहावं लागतं, तेव्हा माझ्या घरी असणाऱ्या आमच्या ज्या ताया आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने कावेरीचं काम वाटून घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा नवरा. कारण सकाळी तिला शाळेत जाताना तयार करणं हे हा एक आनंदाचा भाग असला पाहिजे, फक्त गडबडीत असण्यापेक्षा. कारण मला नेहमी असं वाटतं की मुलं उठतात आणि शाळेला जातात तर त्यात एक बज असा साऊंड येतो फक्त की चला 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 आता पळा गेली एकदा शाळेत. असं नाही असलं पाहिजे, कारण तो वेळ सुद्धा आपण एकत्र असतो ना. तेव्हा फक्त गडबडीने आवरणं हे मला आवडत नाही. तर माझ्या ज्या मदतनीस आहेत त्या आम्ही अक्षरशः कामं वाटून घेतली आहेत की दूध कोण गरम करणार तिचं, किती छान, आणि डबा कोण भरणार. तर जेव्हा मी असते तेव्हा माझ्याही जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत. तर आम्ही एकमेकांना स्वतःची कामं चुकवून सरप्राईज करत नाही. आणि चुकून विसरलो तर त्याच्यावर हसून एकमेकींना टाळी देणं फार महत्वाचं आहे. कारण आपण चुकलो म्हणून माझ्या आजूबाजूच्या काही मैत्रिणींना मी पाहिलंय की त्यांचा अख्खा दिवस वाईट जातो की असं कसं झालं, डब्यात आपण चमचा कसा घालायला विसरलो आणि तू कसं विसरलीस. आता आपण स्वतः कितीतरी आपण फोन विसरतो कुठेतरी, आपण महत्वाच्या गोष्टी कधी कधी रिक्षात विसरतो. तर एखादी गोष्ट डब्यात देणं विसरलं जातं तर त्याच्यासाठी इतकं पण स्वतःला एक्झॅक्टली तेवढं अपराधी नाही वाटून घ्यायला पाहिजे आणि दुसऱ्यालाही नाही वाटवलं पाहिजे. आम्ही असं वाटून घेतलंय. त्यामुळे शाळेच्या बसमध्ये शिरेपर्यंत एक मजेत असतो आम्ही सगळेजण. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे मजा गेली शाळेला. माझा पुढचा प्रश्न तोच होता की
घरात लहान मुलं असलं ना की आपलं पूर्ण रुटीन त्या लहान मुलाच्या ह्याच्यानी ठरलं जातं. शाळा असेल किंवा खाण्यापिण्याच्या वेळा असतील तर त्याच्यानुसार आपलं आपण पूर्ण रुटीन ठरवतो. तर कावेरी लहान असल्यापासून तुझ्या कामामध्ये पण काही बदल झाला का, किंवा तू म्हणजे ती खूप लहान असल्यापासून तू काम करायला लागलीस तर त्यावेळेला तुझी काय सपोर्ट सिस्टीम होती किंवा तू काय विचार करायचीस? तुला खरं मला कन्फेशन द्यावं लागेल की कावेरी आल्यापासून माझ्या आयुष्यात शिस्त आली आहे. कावेरी नव्हती तेव्हा मी खूप वर्ष एकटी राहिली आहे मुंबईत, आणि लग्न झाल्यावर सुद्धा मी आणि माझा नवरा नचिकेत आम्ही दोघंही बऱ्यापैकी काम करतो. त्यामुळे माझ्या दैनंदिनीत फारसा फरक झाला नव्हता. उलट एक चांगला पार्टनर ऍड झाला होता, मी जी काही मजा करायचे कामा व्यतिरिक्त त्याच्यासाठी. पण कावेरी आल्यानंतर माझ्या खाण्याच्या वेळा किंवा झोपेचे तास आणि एकूणच माझा मूड यावर इतक्या चांगल्या अर्थानं एका शिस्त म्हणण्यापेक्षा त्याच्यावर एक नियमन आलंय की आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपण काही कदाचित ठरवू शकतो की आज मी लंच स्किप करते आणि मी एक सिनेमाच बघत बसते DVD टाकून. आता कावेरीच्या बरोबर भारतात तंत्रज्ञानातही खूप बदल होत आहेत, त्यामुळे आता खूप नेटफ्लिक्स आणि अमेझॉनचा जमाना आहे. पण मला आवडतं हे की तिची झोपायची वेळ ठरली आहे, तिची उठायची वेळ मला माहितीये, तिला भूक कधी लागते हे मला माहितीये. त्यामुळे तिचं प्रतिबिंब माझ्यात आणि माझं तिच्यात असं मला अगदी प्रकर्षाने जाणवतं. आणि त्यात खूप जास्त बदल होत नाहीत, हेही मला आवडतं. कारण माझ्या लहानपणी मला माहिती आहे की माझं ठरलेलं असायचं की सकाळी शाळेतला डबा, दुपारी घरी येऊन जेवण, मग 4-4:30ला दूध आणि काहीतरी खाऊ आणि रात्री जेवण, एवढंच आपण खायचो. आणि आता आपल्याला खूप ऑप्शन निर्माण झालेत, त्यामुळे त्या ऑप्शनला बळी पडतो आपण कधी कधी. म्हणजे आपण नाही ठरवलं तर आजूबाजूचे लोक आपल्याला असं, अरे तुम्ही खात नाही का हे, तुम्ही जात नाही का मॅगडी मध्ये असं. त्याच्यामुळे आपण किती ठरवलं तरी बाकीच्यांमुळे आपल्यावरती अरे बापरे आपण फारच हे दिसतोय असं होतं. आपण लहान असताना आई आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असते आणि त्याचे संस्कार आपल्यावरती होत असतात आपोआप. तर अशी एखादी गोष्ट आठवते की जी लहानपणी आईने आपल्याला सांगितली होती की हे करणं गरजेचं असतं, आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं काय आई सांगते आणि किती काय काय शिस्तीचं हे असतं, आणि आता आपण जेव्हा घर चालवतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की ती सांगते ते बरोबर होतं. अशी एखादी काही आठवण? माझ्या आईला ना आमच्याकडे फुलपात्र असायचं, त्याला आम्ही घरी भांड म्हणतो पाणी प्यायचं. आता ग्लास आलेत, पण आमच्या घरी भांड्यात पाणी उरवणं हे अगदी नॉन ग्लॅमरस होतं. जेवढं पाणी आहे ते म्हणजे संपवायचं, साधी गोष्ट आहे, पण ताटात वाढलेलं सगळं संपवायचं आणि पाणी नाही उरवायचं, पाणी सुद्धा. तर मला ते फार महत्वाचं वाटतं. त्यामुळे मला पाण्याचे ग्लास आता जे वापरतो आपण घरात ते मला बेताच्याच साईजचे आवडतात, ज्याच्यात आता मी कावेरीला पण ती सवय लावली आहे की तुला हवं तेवढंच पाणी घे, उगाचच ग्लास भरून आणून ठेवायचं आणि नंतर ते फेकायचं सिंकमध्ये, हे मला आवडत नाही. माझ्या आईची अजून एक मजेदार सवय म्हणजे मी चहा करायचे आणि तिचं असं म्हणणं होतं की चहा गाळला की आधी ते सगळं पूर्ण कर, की चहाचा चोथा जो आहे तो टाक आणि गाळणं धुवून ठेव आणि मग चहा घे आरामात. तर मला तेव्हा असं वाटायचं असं काय, अगदी करीन ना मी नंतर. पण ते आता मला खूप छान वाटतं की आपल्याला ती एक तो रिदम मिळतो की हे काम पूर्ण केलं आपण, की चहा जसा मुरावा लागतो आणि मगच आपण तो गाळतो, तसाच तो गाळल्यानंतर तो आलाय ना, आता निम्मी पावडर आली आहे त्या गाळण्यात, मग ती बाकीची काढूया आणि त्याची काहीतरी एक प्रक्रिया पूर्ण करून मग आपण पुढचं काम करायला घेऊया. ते मला आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप महत्त्वाचं जाणवतं. आणि ते
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घर जेव्हा आपण आवरत असतो ना तेव्हा आपल्याला खूप गोष्टी आपण अशा इमोशनली त्याच्यामध्ये अडकलेलो असतो आणि मग आवरताना इतरांना वाटतं की ही अडगळ आहे आणि आपण ते टाकून देऊ शकत नाही, तर असं होतं का? मी त्याच्यावर खूप काम केलंय, कारण मी खूप सवय म्हणून मी आठवणींना जपत आले होते अनेक वर्ष. पण माझ्या सुदैवाने मी मागच्या काही वर्षांमध्ये 2दा घर बदललंय. तर या गोष्टी आपल्याला खूप पुढे नेत असतात चांगल्या अर्थाने. कारण आवडतं म्हणून आपण अडगळ जमवणं आता मला पटत नाही. आवडतं म्हणून एखाद्या माणसाचा गुण शिकणं फार महत्वाचं आहे. वस्तूंमध्ये अडकणं फारच अयोग्य आहे असं मला अगदी जाणवायला लागलेलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप गोड आहेत. माझ्याकडे आमच्या एक खूप खूप जवळच्या फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांचे काही देव आहेत. बर. आणि ते फार फार प्रेमानं माझ्याकडे नांदतात. किंवा काही साड्या आहेत, कानातल्यांचं पण मी तुझं वाचलंय. कानातली विचारू नकोस, आणि त्याची मला कधीच अडगळ होणार नाही. तू त्या ह्याच्यामध्ये लिहिलं होतंस की अगदी एक त्याची पेअर गेलेली आहे आणि एक सिंगल कानातले ते सुद्धा तू जपून ठेवलेलं आहे. आणि आता कावेरीला असं वाटतं तिचा खजिना येतो, कारण तिने असं क्लेम केलं की हे सगळं माझं आहे ना, कारण त्याला एखाद्याला खडा असतो, एखाद्याचा रंग छान असतो, तर तिला फार महत्वाचं वाटतं की हे आता वारसा हक्काने माझ्याकडे आलंय. आईनी जपून ठेवलंय एवढं. भारी. आणि आता जसं म्हणजे मगाशी तू बोलता बोलता म्हणलीस की माध्यमं बदलत चालली आहेत, लाईफस्टाईल बदलत चालली आहे, तसं आता आवरण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ना डिजिटल डिक्लटरिंग पण खूप वाढलंय. म्हणजे आपले फोन खचाखच भरलेले असतात किंवा कुठलाही सण झाला की फोनवरती इतके मेसेजेस आणि इतकं काय काय आलेलं असतं. तर क्लटरिंग म्हणजे फक्त घरातल्या वस्तूंचं न करता डिजिटल डिक्लटरिंग करायची पण गरज निर्माण झाली आहे. तर असं तू डिजिटल डिक्लटरिंग वगैरे करतेस का? मला वेळ मिळेल तेव्हा मी करते, कारण मला कधी कधी असं वाटतं की ट्रॅफिक जॅम मला खूप आवडतात. कारण आपण जॅममध्ये अडकलो की मी ते पटपट माझ्या मोबाईलमधल्या गोष्टी काढून टाकते. पण त्याहीपेक्षा मला महत्वाचं वाटतं की हे सगळं आपण शिकत जाऊ, की मोबाईल मधला डाटा आपण क्लिअर करत राहू, आपण घर स्वच्छ ठेवू. पण मनाचं काय? कारण जोपर्यंत ते येत नाही ना, जोपर्यंत आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्पर्धा करावीशी वाटते, अपमान वाटतो, गर्व वाटतो, राग येतो. मी असं खूप प्रयत्न करते की 2019 मध्ये जर मला त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करता आलं की आपल्या भावनांचं डिक्लटरिंग. किती भारी आहे. नको असलेल्या भावना कशाला बाळगायच्या. मी आता असं अक्षरशः ठरवलंय की कुठल्या तरी ऍक्ट्रेसनी अमक्या अमक्या फंक्शनला माझा अपमान केला होता, मला एवढा राग आला. अरे पण तो राग त्या वेळेला आला होता, त्यानंतर ती मुलगी किती पुढे गेली, मी कुठे आले, ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय की नाही आपण? का ते माणूस म्हणजे त्या क्षणी झालेला अपमान, एवढंच जर गुणोत्तर आपण लक्षात ठेवलं तर मला नाही वाटत आपली काही प्रगती पण होणार नाही. आपण तिथेच थांबतो. म्हणजे जग हलत जातं, पुढे जात जातं आणि आपण ती एकमेव गोष्ट लक्षात ठेवून तिथेच थांबलेलो असतो. आणि कदाचित ज्या माणसाने अपमान केला त्या माणसाच्या आता लक्षातही नसेल की चुकून त्या माणसाच्या हातनं असं काही घडलं होतं. पण आपण मात्र त्या क्षणाला धरून बसतो की माझ्याशी कोणीतरी चांगलं नाही वागलं. तर मला असं वाटतं की जसं आपण मोबाईलचं म्हणतोय ना की दिवस संपताना आपण नको असलेले गुड मॉर्निंगचे आणि सणांचे फोटो काढून टाकतो, तसं झोपताना आपण आज काय घडून गेलं ते अक्षरशः डिलीट केलं पाहिजे. तर आपण उद्याच्या दिवसाला एक थोडं लाईटली सामोरं जाऊ शकू. किती छान. परत स्वयंपाकघराच्या नियोजनाकडे येते. येस. तर स्वयंपाकघराचं नियोजन करताना काय विचार करतेस तू? म्हणजे वीकली मेन्यू प्लॅनिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी, कुठल्या गोष्टी कुठं ठेवणं ह्याच्यासाठी, तर काय विचार करतेस तू?
वस्तू जागच्या जागी ठेवणं स्वयंपाकघरात आणि एकूणच घरात मला फार महत्वाचं वाटतं. कारण इकडे कढई तापायला ठेवली आणि इकडे डबे शोधायचे. हा, हे मला नाही आवडत. की आपण माझ्या घरी कॉफी जरा कमी वेळेला केली जाते, पण याचा अर्थ ते जागेवर नसावं कॉफीचं सामान असं नाहीये. मी परत फ्रीजकडे येते. मला असं वाटतं की मी एकतर भाजी 3 दिवसापेक्षा जास्त दिवसाची आणत नाही. म्हणजे फ्रीज आहे म्हणून त्याचा अतिवापर मला आवडत नाही. माझ्याकडे अक्षरशः 4 बेताच्या आकाराच्या बाटल्या आहेत गार पाण्याच्या, कारण मी गार पाणी पित नाही आणि माझ्याकडे फार गार पाणी प्यायलं जात नाही, पण कोणाला कधी लागत असतं, त्यामुळे तेवढंच मी ठेवते. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये मोकळी जागा दिसणं मला फार महत्वाचं वाटतं. फ्रीजला श्वास घ्यायला सुद्धा जागा नसते. मी एक आर्टिकल लिहिलं होतं अगं फ्रीज वरती, तर मला नाही आवडत दुसऱ्यांचे फ्रीज बघायला, आणि चुकून कधी माझा कोणी पाहिला तर मला नेहमी असं वाटतं की तो तितकाच टापटिपीत दिसला पाहिजे आणि तो त्याची भीती नाही वाटली पाहिजे की कुठे काय ठेवलं आणि कधी अंगावर काय पडेल माहिती नाही. फ्रीज म्हणजे आपलं कपाट असतं, कपड्यांचं जसं कपाट असतं ना, ते सगळ्यांसमोर उघडताना जेवढं असं आपण ह्याच्याने उघडू शकतो तसंच फ्रीज उघडता आलं पाहिजे सगळ्यांसमोर. अगदीच. आणि कधी कधी मला ना एवढासा कमी स्वयंपाक करायला आवडतो, कारण त्या निमित्तानं आपण एखादं फळ खातो किंवा काहीतरी. आज सकाळची आमटीच समजा जास्त उरली आहे तर मग संध्याकाळी काय करूया याचा विचार नव्याने करायला मला आवडतो. की कधी कधी मी कावेरीसाठी नूडल्स करणार असते, मग तेच आपण सगळ्यांनी शेअर करूया का. तर आपल्या जेवणात पण एक वैविध्य येत राहतं. आणि मला स्वयंपाकघरात असायला प्रचंड आवडतं, कारण काय संपलंय मला लिहून ठेवायला खूप, मी सतत याद्या करत असते. माझ्याकडे वहीच आहे. आणि एक गोष्ट मात्र मी जपलेली आहे, मी जी काही घरं बदलली आहेत पण मला माझ्या बरोबर काम करणाऱ्या माणसांचा प्रचंड लळा लागतो आणि मला त्यांचं अक्षर बघायला आवडतं की अरे हे मिनलनी लिहून ठेवलंय, अरे प्रमिलानी किती छान निरोप लिहिलाय माझ्यासाठी, की तिने असं काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. मी म्हटलं की माझी उद्या सकाळी 7ची शिफ्ट आणि मला घरातनं 5:30ला निघायचंय, मी आवाज न करता जाईन. तसं रात्री झोपायच्या आधी ताई येताना काहीतरी तुम्ही हिरवे मूग घेऊन याल का, असं लक्षात ठेवून कोणीतरी लिहून ठेवलं. मला इतकं आवडतं ते बघायला. तर ती मी अजूनही ती प्रथा मी चालू ठेवलेली आहे की काही संपलेलं दिसलं की पटकन वहीत लिहून ठेवायचं. आणि आमच्या घरी सगळ्यांनाच मी सवय लावली, म्हणजे मी आणि नचिकेत कधी कधी रोमॅन्टिक कमी बोलतो, पण तो मला ऑफिसमधनं निघताना अनेकदा फोन करतो, हा काही आणायचंय का येता येता. तर मग आम्ही सांगतो की अरे ते अमुक अमुक संपलंय वगैरे. तर तुला गंमत म्हणून सांगते, मी माझा नवरा बऱ्याचदा त्याची नाईट शिफ्ट असते, तर आम्ही असे सकाळ संध्याकाळ असे, मी सकाळी ऑफिसमध्ये आणि तो रात्री ऑफिसमध्ये, तर आम्ही असे संध्याकाळी मेसेजेस एक्सचेंज करतो की आज जेवायला काय काय आहे घरामध्ये उरलेलं. असं त्याचं जेवण झालं की तो मला सांगतो आज एवढं एवढं उरलेलं आहे किंवा बेस्ट. तर असं होत राहतं. यातला रोमांस कधी कोणाला कळणार नाही. कावेरीला ना तिच्या वयाच्या इतर मुलांना जे पिझ्झा क्रेविंग आहे, चॉकलेट क्रेविंग आहे, ते तिच्यात तिला खूप आवडतो पिझ्झा, नाही असं नाही, पण असं प्लीज चॉकलेट खाऊ, प्लीज मला ते चॉकलेटचा केक घ्या वगैरे, असं मी तिला कधी पाहिलं नाहीये. कारण एक अतिशिस्त लावून मी तिला घाबरवलं नाहीये आणि मी कोण आहे तिला परवानगी देणारी. तिला स्वतःला जे वाटतं ते तिने खावं, कारण तिची चव तिच्या आवडीनुसार निर्माण होतीये आणि ती बघायला मला खूप मजा येते. की आता मला आवडतं म्हणून प्रत्येक गोष्ट तिला आवडेलच असं नाहीये. तर तिच्या काही काही आवडीनिवडी, आता ऑलिव्ह हा पदार्थ तिला कधीही कुठल्याही वेळेला आवडतो. ती ऑलिव्ह दिसलं काळं किंवा हिरवं की ती खुश होते, किती हेल्दी आहे ते, काय हरकत आहे ऑलिव्ह खाल्लं तर. कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो की ती मला नेहमी विचारते इथे ऑलिव्ह घातलेलं काहीतरी असेल का, तर मला फार मज्जा वाटते की तिला सगळ्यात जास्त आकर्षण ऑलिव्हचं वाटतं. आणि मी तुझे काही लेख वाचले होते आणि काही पोस्ट वाचले होते, त्याच्यामध्ये तू खूप प्रामाणिकपणे तिला निसर्गाबद्दल शिकवताना सांगताना बघितलंस. तर त्याच्याबद्दल सांग की तू खूप वेळ काढून तिच्यासाठी तिला बागेत घेऊन जाणं किंवा तिला निसर्गाबद्दल आवड प्रेम निर्माण होईल असे एवढे कष्ट तू घेतेस त्यासाठी, तर त्याच्याबद्दल सांग मला. थँक्यू केतकी, माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तू आता जे म्हणालीस ते. पण मी फार हट्टानी
एक गोष्ट ठरवली होती की मला हवंय म्हणून मी म्हणजे बाळाला जन्म दिलाय, हो. तर आता तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी मला जगायचं नाहीये. खरंय. ह्याचा अर्थ मी इतर काम करणाऱ्या पालकांचा अपमान करते असं नव्हे, पण ज्या पद्धतीने लहान मुलं क्लासला जातात ते मला खूप घाबरवून सोडतं. कारण एका पाठोपाठ एक मुलांचे क्लास असतात. आधी त्यांची 6-6 तास शाळा असते, शाळेत जायला यायला वेळ लागतो, आणि आल्या क्षणी काय ते खातात न खातात की आता अमुक शिकवायला कोणीतरी सर घरी येणार आहेत, किंवा आता चला टेनिस खेळायला तिकडे जायचंय, म्युझिक शिकायला, नाच शिकायला, कराटेला जायचंय. तर मला असं वाटतं की याच्यात आपण आपल्या मुलांचा कल कधी बघणार, की त्यांना काहीतरी शिकायची इच्छा होण्यासाठी त्यांना मोठं तरी होऊ दे. म्हणजे त्यांना एखादं स्किल सेट यायला पाहिजे, त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही, पण मी तिला क्लासला घालणार नाही हा माझा हट्ट होता, आणि तो माझ्या घरच्या सगळ्यांनी समजून घेतला. ह्याचा मला खूप आनंद आहे. ती अजूनही कुठल्या क्लासला जात नाही, आणि मला असं वाटतं की तिचे जवळचे लोक हेच तिच्यासाठी क्लास आहेत. की कधी कधी ती सुनीताताईला स्वयंपाक करताना बघेल, कधी ती माझ्याबरोबर कुठेतरी येत असेल आणि ती सुजितना गाडी चालवताना बघेल की हे कधीच हॉर्न वाजवत नाहीत, हे चिडत कसे नाहीत कधी ह्या शहरामध्ये गाडी चालवताना. हे ती पाहू दे, ती त्यांना विचारू दे, ती माझ्याशी गप्पा मारू दे, किंवा ती कोणाच्या तरी घरी जाऊ दे, मित्रमैत्रिणींच्या. कधी कधी त्या मित्रमैत्रिणींच्या घरात सगळेजण खूप छान वागतील, कधी कधी ते घरचे म्हणतील की आत्ता कशाला तुझे मित्रमैत्रिणी आलेत, तर तिला परत यावं लागेल. तर ह्यामधनं आपल्या भावनांची जडणघडण होत असते. आणि निसर्गाच्या प्रेमाबद्दल तू जे म्हणतीयस ते मला असं वाटतं की खूप माणसं पुणे मुंबई या शहरांबद्दल प्रदूषणाबद्दलच बोलतात की कॉन्क्रीटचं जंगल होत चाललंय, पण ह्या जंगलामध्ये खूप छोटी छोटी पॉकेट्स आहेत. मी जिथे राहते, मी ज्या ज्या ठिकाणी राहिलीये तिथे मी स्वतः सायकलिंग करत होते किंवा चालायला जात होते, पण मला बाळ झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या एरियात एवढे पार्क्स आहेत, मला माहीतच नव्हतं. मुंबईत समुद्रकिनारा आहे, मुंबईत इतकी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत ना मुलांना घेऊन जाण्याची, शोधलं की सापडतं अक्षरशः. त्यामुळे मला असं वाटतं की एक साधारण 5 ते 7 या वेळेत संध्याकाळी कावेरी कधीच घरी नसते, कारण नाहीतर मग त्यांना आपल्याला सुचत नाही काय करावं मुलांबरोबर, कारण आपले पण व्याप असतात, कुठला तरी महत्वाचा फोन येणार असतो, काहीतरी पैशाचं डीलिंग चालू असतं, आणि बरं वाटतं की आता टीव्ही बघ थोडा वेळ, मला फोनवर बोलू दे. पण त्याच्यापेक्षा टीव्ही समोर अडकवण्यापेक्षा तेव्हा मुलांचे कान उघडेच असतात, आपलं जे टेन्शन आहे ते आपण त्यांना देऊ करत असतो. तर त्यापेक्षा आपण कुठेतरी एकत्र जाऊया, आणि तिथे तुम्हाला मोकळा श्वास घेता येतो, तिथे तुम्हाला खेळता येतं, तुम्हाला नवीन दगड दिसतात, नवीन झाडं दिसतात, कुठल्या तरी झाडाला अचानक फुलं आलेली असतात, याचा आनंद सुद्धा खूप वेगळा आहे काहीतरी खरेदी करण्यापेक्षा. खरेदी केल्याने आणि मुलांना खरंच काही समजत नाही. मी एकदा कावेरीला मध्ये म्हणाले होते की आपल्याकडे किती रंग आहेत माहितीये का तुला, माझ्या वेळेला माझ्याकडे फक्त एक काहीतरी 12 खडू असायचे, तुझ्याकडे अमके स्केच पेन आहेत, पेन्सिली आहेत, खडू आहेत, वॉटर कलर आहेत. ती म्हणली की म्हणजे तिला समजलाच नाही माझा मुद्दा, कारण पैसे जास्त लागतात हे या पिढीला अजून समजत नाहीये, कारण सगळ्यांकडेच सगळं उपलब्ध आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे माझ्या आईने माझ्याकडे 10 रंगांचे बॉक्स असताना 11वा मला गिफ्ट दिला, याच्यापेक्षा अरे आपल्या बागेतल्या त्या पिवळ्या गुलाबाला कळी आलीये, आता त्याचं फूल होणार आहे, हा जास्त काळ चालणारा आनंद आहे, आणि तो मला खूप जपावासा वाटतो. किती छान. परवा चिन्मयीतेची गप्पा मारत होते, आणि त्याच्यात तिने मला सांगितलं की घरातून निघताना पाण्याची बाटली घेऊन जायची ही तुझी जी सवय आहे
तर ती आता चिन्मयीताई पण तसंच करते, त्यांच्या घरातले सगळेजण करतात. तर हे निसर्गाच्या प्रेमातूनच हे सगळं गोष्टी शिकतो आणि अशा सवयी आपल्याला लागतात. तर मला याच्याबद्दल सांग. ह्याच्यात दोन गोष्टी आहेत, एक तर कंजूसपणा आणि हा कंजूसपणा नाही, नैसर्गिक उपलब्धतेबद्दल असलेली एक कृतज्ञता. ह्या दोन गोष्टी आहेत की पाणी विकत घ्यायचा मला प्रचंड राग येतो की, आणि ते पाणी आपण संपवत नाही. त्या बाटल्या लहान मिळत नाहीत, 1 लिटरच्या मोठ्या बाटल्या मिळतात कुठे विकत घेतल्या तर मला नेहमी, मी कितीदा तरी हुज्जत घातली आहे थिएटरला वगैरे जाऊन की मला पाणी विकत घ्यायचं नाहीये. आणि त्यात एक अत्यंत विचित्र वाटेल तुला असा मुद्दाही मी सांगते की मला कधी कधी कावेरीला कुठलंही पाणी पिऊ द्यायला भीती वाटत नाही. नाहीतर मुलांना आपण काहीतरी एक पवित्र पाणी द्यायला जे सुरू करतो की घरी उकळलेलं आणि त्याच्यात काहीतरी अजून घालतात वगैरे आणि त्याच वॉटर बॉटल मधलं पाणी मुलांनी प्यायचं, हे ना मी पाळते ना त्याची सवय मी तिला लावली आहे. आपलं पाणी आपल्याकडे पाहिजे, कारण आपण किती प्रवास करतो दिवसभरात, किंवा कुठेतरी गेल्याच्या क्षणी आपण पाणी मागू शकत नाही आणि आपल्याला तहान लागलेली असते, आपण जिने चढून गेलेलो असतो, मुख्य नाटक सिनेमाला गेलेलो असतो, तर तिथे जाऊन पाणी विकत का घ्यायचं, आणि त्याला लागतात ना 25-30 रुपये. तर मला नेहमी असं वाटतं माझ्याकडे खरंच फार कमी वेळेला छोटे छोटे क्यूट क्लच असतात, आणि जरी ते असले तरी त्याच्या आधीच मी पाणी पिऊन गाडीतनं उतरलेली असते, हे तू गृहीतच धर. आणि ती सवय मी बऱ्यापैकी माझ्या जवळच्या सगळ्या माणसांना लावलेली आहे. कारण आठवणीने सांगितलं मला. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू की तू किती घरगुती वाटणाऱ्या पण अतिशय महत्वाच्या विषयांवर गप्पा मारल्यास.